ऑफिसवरून येताना ना आम्ही पावसात भिजलो होतो आज. सो आणि अजून आम्ही ना आषाढ पण तळला नव्हता. तर मग वैभव म्हणे आज भजी कर, माझं भजी करते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी करते पॅकिंग, आणि ते का बरं करते तर ते तुम्हाला पुढे कळलंच. पण चला, बॅग पॅकिंग चालू आहे. वैभवची आणि माझी दोघांची पण कपडे एकाच बॅगमध्ये, कारण ही एकदम शॉर्ट ट्रिप होणार आहे, सॅटर्डे आणि संडे. सो आणि आता फ्रायडे नाईट आहे. सगळं आवरल्यानंतर मी आमची बॅग भरते. बॅग तर ऑलमोस्ट भरून झाली. आता मी करते माझ्या ड्रेसला इस्त्री. आणि रात्रीचे 11 वाजले, वैभव झोपले. मेरा अकेली का चल रहा है ये सब काम. माझं आवरलंय, वैभव आता आवरताय आणि आता आम्ही निघणार आहे. आणि 2 दिवस नसणार आहे, तर त्यांना पाणी देऊन घ्यावं म्हटलं आजच. कारण 1 दिवस जरी पाणी देऊ ते लगेच सुकवलं. तो आता मी पहिले माझ्या झाडांना पाणी देते. सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहे. आणि सकाळी सकाळी मी एका कुंडीत धणे पण लावली. फायनली आम्ही चाललोय आता. सगळं घेतलंय. आता मी चाललोय, आणि आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला मी जवळ पोहोचल्यावर नक्कीच समजा. 6:30 वाजले, आम्ही निघालो. सकाळचं वातावरण किती मस्त आहे, थंड थंड एकदम. मी सकाळी सकाळी मस्त केस बीस धुतले, तुम्ही बघू शकता. कारण काल फ्रायडे होता आणि आज सॅटर्डे. आज नाही धुतले तर परत 2 दिवस. मग मस्त केस बीस धुतले. पावसाचे दिवस येतं, कसं मस्त प्लीजंट वातावरण. आणि आज आहे भारताचा 80th इंडिपेंडन्स डे. सो सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स टू ऑल. जे पण व्हिडिओ बघत असतात त्यांना. तुझ्या चॅनल जेवढ्यात सबस्क्रायबर वाढत नाही, व्ह्यूज तर येतात पण सबस्क्रायबर वाढत नाही. माहित नाही, मी ते सबस्क्राईब करत नसते. प्लीज गाईज करा सबस्क्राईब करा. तुम्ही जास्त सबस्क्राईब केलं तर वैभव मला आणखीन जास्त फिरायला घेऊन जाते. तर आता आहे ना, समोरून शाळेतले पोरं चालत होते, तर मी असंच वैभवला सांगत होते, मी पण शाळेत मस्त पहिले जाऊन ते आणायचे लावायला, नाही काय बॅच तिरंग्याचे चेरायचे. मग मस्त सकाळी सकाळी जायचं, किती मजा वाटायची ना जायला. गाणे आमची तर वेळेस डान्स राहायचा, मी दरवेळेस डान्स मध्ये भाग घ्यायची. लय मजा यायची खरंच. इस्त्री काय आमच्या कधी वर्षभर कपड्यांना इस्त्री राहत नव्हती. रक्षाबंधन राहिला किंवा 26 जानेवारी तात्या इस्त्री करून द्यायचे, त्याच्यात नंबर लावून बसायचं आम्ही. मी सुट्ट्या खरंच मजा राहते. लहानपणी शाळेतली मजा राहते. असं झेंडावंदन किंवा कुठला पण कार्यक्रम असो, याला जास्त हे राहते. गावातून रॅलीचा इंडिपेंडन्स डे. किती मोठी शाळा आहे, किती स्टुडंट आहे त्याची. कोणी
नेहमीपेक्षा जास्त ट्रॅफिक आहे. आम्ही आलोय गावी आमच्या घरी, कारण की उद्या माझ्या भावाची म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाची एंगेजमेंट आहे आणि ती माझ्या मावशीच्या मुलाची होणारी जी बायको आहे ती माझ्या गावाचीच आहे, म्हणजे सासरची. सो आता आम्ही आज आलोय, उद्या एंगेजमेंट आहे. येस. आम्ही आलोय घरी. तर आता आल्यावर आहे ना मस्त थोडा आराम केला, फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं आणि आता त्याच्यानंतर मी चालली खाली. सुंदर वातावरण आहे. घरी आलो रे एकदम सोचवळ बाळासारखं आवरून सावरून, एकदम एक थंड मस्त वातावरण, हिरवगार. स्वयंपाक बनवणार आहे आम्ही. पीठ मळते मी, चपाती आणि शेव भाजी. बिकॉज वैभवला शेव भाजी खूप आवडते, मला एवढी करता येते, नानीला करता येते. मग शेवभाजी बनवायचा प्लॅन आहे, तर त्याच्यासाठी पहिले सगळे कांदा टोमॅटो ते परतून घेतलं मी. तेच तिला बी करायचं. चक्कर मारायला गेली. जा तिकडे 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 कर कर कर. आधी तिकीट मामा कुठे गेले ग मामा? तिकडे 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 चालू डान्स. कर श्रीजा, श्रीजा कर. मामीला करून दाखव, मामीला करून दाखव. झाला, संपला ना, संपला. मामा पाहिजे, मामा नाही आता, मामा गेले घरात. येते कोण? श्रीजा पिपीप. हा पिपीप. श्रीजा बाय बाय बाय. ते काय कोणतं गाणं आहे नीड असं गाणं हरवून करायचं, मला ये ना आपण. हा उभं राहू द्या. गाडी देते मध्ये. उभी राहिली कोणी नाही पाहिली, श्रीजा उभी राहिली कोणी नाही पाहिली, श्रीजा उभी राहिली कोणी नाही पाहिली, श्रीजा उभी राहिली कोणी नाही पाहिली. हरकुश पाती, हरकुश पाती, हरकुश पाती. श्रीजू हरू कशी पाती तुझ्याकडं? कशी पाती? कुश पाती हरू. कसं हसायचं? तोरण. तोरण छान आहे. मामीला पिना. मामाला धागा. तैनी मग थांबलं श्रीजूचं नेलं श्रीजूचं काही कोणताण्याला आणि ड्रेस. म्हणजे मामीला क्लेचर. मामीला दे क्लेचर, दे मामीला. मामीला म्हण घ्या. श्रीजूचे भांडे. मामीच्या पिना. मामीला म्हणा पिना घ्या तुम्हाला. मामीला द्या, मामीला पिना द्या. हा चांगले आहे. चांगले आहे, चांगले. मामीला दे ना. हा इथे घ्यायची तुला. मामा भांडे नव्हते नेले का मग? भांडे नव्हते. आमच्या नानींनी पण आणले होते घरून याचे कोटमगाववरून, मग तिला होते ते भांडे.